सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. एकनाथ महाराज काय म्हणले? आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी ओ, पुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी ओ. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो निकटी ओ. उद बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा वो. पंढरपूरच्या विटेवरचा पांडुरंग सुद्धा अंबाबाईच आहे. देवीची पूजा करायची देवाच्या प्राप्तीसाठी. सीतामाईने देवीला साकडं घातलंय की मला रामपती मिळावेत. तोही दिवस संपला, तोही दिवस. आणि सीता स्वयंवराचा दिवस उगवला. मोठा मंडप टाकलेला आहे. त्या मंडपमध्ये जगातले राजे लोक येऊन बसलेले आहेत. सगळ्याच्यामध्ये धनुष्यबाण पडलेला आहे. आणि इकडं लक्ष द्या, इकडल्या स्टेजवर चौघी बहिणी सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती, इकडल्या स्टेजवर राम लक्ष्मण विश्वामित्र, आणि मधल्या स्टेजवर घरचा परिवार जनक राजा कुशकेतू सुनैना माता. आणि जगातले राजे लोक सीतामाईला जिंकण्यासाठी आलेत. इकडं थोडं लक्ष द्या. जनक राजाने 2 भाटाला उठवलं, जाहीर करा. 2 भाट उठले, 2 भाटांनी जाहीर केलं. ऐका, सर्वांच्या मध्यभागी धनुष्य, 10 मल्लांनी ओढीत आणलेला धनुष्य. पृथ्वी तलावून आलेल्या सर्व राजे लोकाला हा संदेश देण्यात येतो की हा धनुष्य उचलून जो बाण मारू शकतो त्याच्या गळ्यात जानकी पुष्पाचा हार घालणार. आणि ते भाट खाली बसले. एक एक राजा उठतो, धनुष्य हलवण्याचा प्रयत्न करतो. तिळाच्या दाण्या इतका धनुष्य हलत नाही, तिळाच्या दाण्या इतका. मी असं विचारतो तुम्हाला, गव्हाचा दाना लिहिण्यासाठी शाई किती खर्च झाली असती? पण इथं लिहून ठेवलंय गोस्वामी तुलसीजींनी, तिळाच्या दाण्या इतका सुद्धा धनुष्य हलत नाही. रावणाच्या बाबतीमध्ये इतकंच लिहिलं इथं. रावण एक दिवशी आला, धनुष्य हलवायला गेला, ती धनुष्यच त्याच्या अंगावर पडलं. पुन्हा रावण त्याच्या नादाला लागला. 10,000 राजे लोक परेशान झाले, धनुष्य कोणाला उचलत नाही. शेवटी चर्चा करू लागले राजे लोक. अरे म्हणले, धनुष्य किती लोकांनी ओढीत आणलाय? म्हणले 10,000. म्हणले आपण सगळे कितीत? म्हणले 10,000. अहो मग सगळे उठून उचलू म्हणले. 10,000 राजे लोक उठले, सोबतच उठले, धनुष्य उचलण्यासाठी खाली वाकले. ज्यावेळेला राजे लोक खाली वाकले ना धनुष्य उचलण्यासाठी, त्यावेळेला सीता माता मैत्रिणीला प्रश्न विचारते. मोठं महत्त्वाचं आहे बरं. सीता माता म्हणते, ए सखे, 10,000 लोकांनी समजा जर धनुष्य उचलला तर मी हार नेमका कोण्या राजाच्या गळ्यात घालू? 10,000 लोकांनी जर धनुष्य उचलला तर हार कुणाच्या गळ्यात घालू? त्यावेळेला ती सखी मैत्रीण सीतामाईला वळका मारून बोलती. सीतामाईला मैत्रीण म्हणती, येड्याचे तुम्ही. अहो हे 10,000 म्हणजे 9,999 आहेत. याच्यातला एक इकडं ह्यो 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 ह्यो. कारण रामाला धरून 10,000 होते. इकडं लक्ष द्या. सीता मातेला ती मैत्रीण म्हणती हे 9,999 आहेत. आणि दुसरा मुद्दा, ती मैत्रीण म्हणती, जानकी एकावर किती शून्य म्हणजे 10,000? एकावर 4 शून्य म्हणजे 10,000. ती मैत्रीण म्हणती, जानकी तुला माहिती आहे, समजा शून्याचा पाठिंबा जर एकानं काढून घेतला तर खाली काय उरलं ग?
अहो 4 शून्याचा पाठिंबा एकानं काढून घेतला आणि एक इकडं बसलाय. शून्याचा पाठिंबा जर 1 नावाच्या अंकाने काढून घेतला तर खाली 0 उरला. खाली काय उरलं? ती मैत्रीण म्हणती, अगं हे सगळे 0 जमा आहेत. तुम्ही नाही, तिथलं सांगतो. अगं हे सगळे 0 जमा आहेत, तू येडीच आहेस सज्जनानो. तोही प्रसंग संपला. आता दुसरा पॉइंट आहे, इकडे लक्ष द्या. धनुष्य कोणाच्या हातातून उचलत नाही हे सीतामाईच्या बापाला खूप टेन्शन आलं आणि रागामध्ये उडी टाकली आणि जनक राजाने सगळ्या राज्य लोकाला शिवी दिली. ए मूढ राजा हो. मूढ म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे शिवी आहे. आपली शिवी ग्रंथात लिहिण्यासारखी नसती, ही ओरिजिनल ग्रंथातली शिवी आहे. ए मूर्ख राजे लोक उठो. एक सुद्धा क्षत्रिय जन्माला आला नाही पृथ्वी तलावर, एक क्षत्रिय. आणि हे जर मला माहीत असतं तर माझ्या जानकीसाठी मी क्षत्रिय संमेलन ठेवलं नसतं. एक सुद्धा शूर जन्माला आला नाही. उठा. एकही व्यक्तीला माझ्या मंडपमध्ये बसण्याचा अधिकार नाही. उठो. ज्या वेळेला जनक राजाने शिवी दिली, ताडण केली ना, इकडे लक्ष द्या, त्यावेळेला 10-5 राजे लोक उठले ना. उठलेले राजे लोक बसलेल्याला काय म्हणले? अरे उठाने म्हणले, तिकडून ते शिव्या देते, उठान चला ना घरला. ते बसलेले लय 150 होते. बसलेले म्हणले, तुम्ही का उठला तेड्या हो? अरे 10,000 लोकाला धनुष्य उचलला नाही आणि 15 वर्षाच्या रामाला आता धनुष्य उचलायचं आहे होय. बरं रामाला बी जर धनुष्य नाही उचलला तर सीतामाईचं काय लोणचे घालणार का ग जनक राजा? अरे शेवटी 5:30 वाजता निर्णय घेतील, हत्ती सजवितील, हत्तीच्या सोंडात हार देतील, तो हत्ती सगळ्या मंडळीमध्ये फिरवितील, हत्ती ज्याच्या गळ्यात हार टाकीन, शेवटी 5:30 वाजता त्याला सीता देतील ना. आणि त्या वेळाला आपण घरी गेलेलो असलो तर शिव्या खा म्हणले, पण खाली बसा. उठलेले सुद्धा खाली बसले. आता इकडे लक्ष द्या. जनक राजाच्या तोंडातून 2 शब्द गेले होते. ए मूर्ख राजा हो, एक सुद्धा क्षत्रिय जन्माला आला नाही, मी ही पृथ्वी निक्षत्रिय करतो, असा शब्द गेला होता. ह्यो शब्द लक्ष्मणाच्या काळजात घुसला आणि रामाला न विचारता लक्ष्मणानं मोठी चूक केली. धावत येऊन जनक राजाच्या समोर बोट लांबून शिवी दिली जनक राजाला. ए मूर्ख जनका, ही पृथ्वी तू निक्षत्रिय म्हणून जाहीर करतो, तुला हे कसं माहीत नाही की दशरथ राजाचे क्षत्रिय इथं आम्ही बसून आहेत? आम्ही तुझ्या धनुष्याला स्पर्श केलाय का? अजून केलाय का स्पर्श? आणि ही पृथ्वी तू निक्षत्रिय म्हणून जाहीर करतो? मूर्ख कुठला? हे लक्ष्मण जनक राजाला भाड भाड जाऊन बोलतोय. ऐकायला कोणी? कोण ऐकते? राम. रामाच्या पोटात भडभडाच करतय. रामाला वाटतंय कायच म्हणून हे पोरग उठलंय आणि माझ्या सासऱ्याला दमदाटी करीत सुटलंय. रामाला वाटतं कधी उठून तो धनुष्य उचलू, पण हे पांढऱ्या दाढीवालं म्हातारं उठच म्हणत नाही. पण शेवटी विश्वामित्र म्हणले, रामा जाओ बाबा जाओ जाओ. आणि मग राम उठले. जसं जसं राम धनुष्याकडे जाऊ लागले तसा तसा तो धनुष्य लट 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 कापत होता. राम गेले आणि खाली वाकून धनुष्याला स्पर्श केल्याबरोबर त्याचे मधून 2 तुकडे झाले. कडकड 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 कडकड. रामाच्या हातातून धनुष्य तुटल्याबरोबर सीता माता स्टेजवरून दमानं नाही उतरली. इथं लिहून ठेवलंय, सीतामाईनं छलांग मारली म्हणजे उड्डाण मारलं. धावतच आली सीता रामाच्या गळ्यात हार घालण्यासाठी. पण सीतामाईचा हात पुरत नाही. राम काय खाली वाकत नाही. कारण लग्नाच्या प्रसंगी सीतामाईचं वय 9 वर्षाचं आहे, रामाचं वय 15 वर्षाचं आहे. राम खाली वाकत नाही, सीतेचा हात पुरत नाही. राम खाली का वाकत नाही? 10,000 राजे लोकाच्या समोर एका स्त्री समोर पुरुषानं झुकणं भविष्य काळातल्या मर्यादाला काळीमा आहे. म्हणून राम खाली वाकत नाही.
आपल्या रामाचं कसं आहे सध्या? सीता हार घेऊन येईस तोर दमय, राम आपोआप किती हार घालायचे ती घाल. राम खाली वाकत नाही, सीतेचा हात पुरत नाही, पण रामाला वाटतंय कधी हिचा हार माझ्या गळ्यात पडेल, पण वाकायला जमत नाही महाराज. पण लक्ष्मणाकडे तोंड करून रामानं खुनवा खुनवी केली. कशी? ही तवापासून पद्धत आहे महाराज. आज बी लग्नातच खुनवा खुनवी या. लक्ष्मणाकडे पाहून रामानं कसं केलं? याचा अर्थ असा की ए लखन, तुझा शेषाचा अवतार आहे. ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर आहे, सीतामाईकडची थोडी उचल म्हणून खुनविलं असं. लक्ष्मणानं तिकडून दात खाऊन उलटी मान हलवली. कशी? लक्ष्मणानं मान अशी का हलवली? दादा, पृथ्वी जरी माझ्या डोक्यावर असली तर सीतामाईकडचीच कशी उचलल? उचलली तर सगळीच उचलन. आणि मग तुम्ही दोघं जण जैसे थे. पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं माझे दादा अडचणीत आहेत. ज्या ज्या वेळेला लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी गुडघे टिकून पाया पडायचे, त्या वेळेला लक्ष्मणाला आशीर्वाद द्यायला रामाला आपोआप वाकावं लागत होतं. ही सवय लागली होती. एखादी सवय माणसाला लागली ना, ती सवय जातच नाही महाराज. 40 वर्षे ड्रायव्हिंग केलेला एक ड्रायव्हर म्हातारपणी पिक्चरच्या टाकीत गेला नातरुंडाला घेऊन. आता पिक्चर बघायला बाकड्यावर बसलाय, पण पडद्यावर एसटी ट्रकचा ॲक्सिडेंट होणार पडद्यावर. आता ह्याला 40 वर्षे ब्रेक दाबायची सवय होती. पुढला प्रेक्षक बसलेला होता, त्याच्या बाकड्याच्या खालचं आडवं दांडकं, त्याच्यावर पाय होते ह्या ड्रायव्हरचे. पडद्यावर ॲक्सिडेंट व्हायच्या अगोदर ह्या ड्रायव्हरनं ह्या बाकड्याच्या खालचं दांडकं मोडलं. ब्रेक. लक्ष्मणजी धावत गेले, गुडघे टेकले आणि रामाच्या चरणावर नतमस्तक झाले. लक्ष्मणाला आशीर्वाद द्यायला करकून राम वाकले. राम वाकल्याबरोबर लक्ष्मणजी म्हणतात, माताजी माताजी चान्स मारो. सीतामाईनं पटकन रामाच्या गळ्यात हार घातला आणि रिकामी झाली. हार घातला. मैत्रिणी म्हणतात, बाई थांबा, अगं दर्शन घे. हार घातला, दर्शन का नाही घेतलं? सीतामाता म्हणते, बाई तुम्हाला काय माहिती आहे ग? दर्शन घे. ह्या बाबाच्या पायाच्या धुळीनं बाई दगडाच्या बाया होत्यात. माझ्या बाशिंगात रत्न आहेत म्हणली सीता. माझ्या बाशिंगात रत्न आहेत. त्या रत्नाशी जर रामाच्या पायाच्या धुळीचा संबंध आला तर सगळ्या रत्नाच्या बाया होतील. आणि मग इतक्या बाया आणि एकच बाबा, अख्खा प्रेमाचा वाटप होईन. मी नाही पाया पडणार. सज्जनानो, ए अक्षिदा बायापाशी असतो ना, अक्षिदा आहे ना, ए वाटावर थोडा अक्षिदा, अक्षिदा वाटा थोडासा. माझी या मनाला कैसी भूल पडली हारीची. माझी या मना मागे नका ओढू. कैसी भूल पडली हारीची. माझी या मनाला कैसी भूल पडली हारीची. माझी या मनाला कैसी भूल पडली हरीची. 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 माझी या मनाला माझी या मनाला बाई वेळ गवळणीला.
कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला अरे वा काका कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला कामन धंदा काही सुचेना कोणीकडे गेला काना कोठे दिसेना कुठे शोध घेऊ बाई कुणाच्या घराला कैसी भूल पडली हरीची माझ्या मनाला 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 रात्री बाई माझा मंदिरी आला रात्री बाई माझ्या मंदिरी आला येऊन बाई माझ्या बैसला उसाला येऊन बाई माझ्या बैसला उसाला पटकून झाले बाई मनाची मनाला कैसी भूल पडली हरीची माझ्या 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 मनाला एका जनार्दनी हरीचा छंद म्हणा म्हणा एका जनार्दनी हरीचा रंग कृष्णाला पाहून बाई झाल्या तदंग कृष्णाला पाहून बाई झाला तदंग प्रीत जडली बाई माझ्या मनाला कैसी भूल पडली हरी
फक्त आपले विश्वामित्र वसिष्ठ सर्व ऋषी आले सुता स्वयंवरा सांगा ते रघुराज पूर्ण विजयी नेते जोहिरा हाती बाण धनुष्य घेवणी पुढे शोभे बरानवरा गोसावी सुत स्वामी राज नरपतो पुर्या सदा मंगल शुभ मंगल सावदा राजा रुक्मिणी सनयने देखो चिंता करी हे कन्या सगुणावरा नपवरा कवनासिम्या देजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासे समर्पू मने रक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्हारो मुरुडं विनायकमहं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्ने हरं ओझरं माईक घ्या माईक घ्या गणपती कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सा भरला बाजारी गाईन मी भरला बाजारी गाईन मी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि अहरऊ कलेश विकार
सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। अधोराम तपोवनादिगमना अथवा मृगकाञ्चना वैदेहरणा जटायुमरणा सुग्रीव संभाषण वाली निग्रह समुद्र तरना लंकापुरी दहना पश्चात रावण कुंभकर्ण हनना यथादि रामायण लोकाभिरामं रणरंगधीरा राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजां वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। श्रीरामदूतं शरणं प्रपदे। श्रीराम जय राम जय जय राम। क्लियर करा त्याला जरा थोडा जय record द्या. राम जय श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय
राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम जय राम जय टाळी वाजवा, टाळी वाजवून भजन करा सर्वजण एक साथ टाळी वाजवा. श्री राम जय राम जय जय राम 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 अवधपुरी के राजा राम पुरी के राजा राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधिका श्री राम जय राम जय जय राम हे राम जय श्री राम जय राम जय जय राम हे राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप रामायण तुलसी कहे कहव कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइय पवन कुमार सियावर रामचंद्र की
उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की। बोलो रे भाई सब संतन की। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते। रामचरित्र मानसा। वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि। मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायकं। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो। याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं। वंदे बोधमयं नित्यं गुरुशङ्कररूपिणं। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते। सीतारामगुणग्राम पुण्यरण्यविहारिणो। वन्दे विशुद्धविज्ञानौ कविवर कपीश्वर। उद्भवस्थिते संहारकारिणि क्लेशारिणि नमः। सर्वश्रेष्ठकारी सीताहं नतोऽहं रामवल्लभं। यन्मायावशव्रति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा। यत्स्वाद्भैश्वभाति सकलं रज्जो यथा हे भ्रमः। यत्पादपल्लमेकमेव हि भवान् भोस्थिताः। वन्देऽहमतमशेषकारणपरम रामाखिशं हरिं। नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा। भाषा निबन्धमतिमञ्जुलमात नोति। पुन्हा मोबाईल हात लावून हे लेकर उठवाय त्याला 7-8 हे लेकर नको वाजू राहू दे. शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे. संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं चरित्र म्हणजे रामचरित्र. रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करण्याचं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे. आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून रामकथा तर सज्जनानो प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे. रामकथा ही देवाची कथा आहे असं न पाहता एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे. रामकथा ही एका संसार करणाऱ्या व्यक्तीचीच कथा आहे. पण एक शब्द विशेष वापरला, आदर्श प्रपंच. काय ना तुम्ही बसा आता. आता कळालं होय तुम्हाला उठवायचं.
आणि म्हणून आदर्श पुरुषोत्तमाची कथा गेली 11 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त थोडा विकोकम कर त्याच्याला बोलताना आणि लक्ष ठेवा इथं. गेली 11 वर्षापासून थोडा त्याच्यात गँग गँग आवाज येते, बोलता बोलता काढून टाका. गेली 11 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गिरगाव नगरीमध्ये सर्व गावकऱ्याच्या प्रेमास्तव दुसऱ्याही वर्षी रामकथा सांगण्याचा योग मला प्राप्त होतो आणि त्यामुळे तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं आज 4थ्या दिवशीही मला दर्शन घडते, हे माझं परम भाग्य. 4 वाजेपर्यंत आपल्याला रामाला वनवासाला गंगा नदीच्या पलीकडे नेऊन सोडायचे, 4 वाजेपर्यंत, आणि कथा समाप्त करायची. पण 4 वाजेपर्यंत इमानदारीने तुम्ही मांडी मोडू नका आणि माझ्या नाकावरची नजर खाली घेऊ नका. आणि जर मी मांडी मोडली तर काय होईल? मला बरीच ती आमचे पुजारी रामकाका म्हणले, महाराज तुम्ही गुळ खात नाहीत, पाणी पित नाहीत 4 तास. मी आता गुळ जर खाल्ला का तर माझ्या तोंडाला पाणी सुटतं आणि मग बोलायच येत नाही. आता काही लोकांच्या तोंडाला पाणीच येत नाही, सुटत मयाच नाही ना, खात्यात किलो किलो गुळ. 4 तास मांडी मोडायची नाही आणि अगदी जिथला प्रसंग चालू असेल तिथं तो माणूस पाहिजे. उदाहरणार्थ मिथुला नगरीतला प्रसंग असेल तर तुम्ही गिरगावमध्ये नाही पाहिजे, तिथं पाहिजे. अयोध्येतली कथा चालू असली तर तुम्ही अयोध्येत पाहिजेत. असं चित्र डोळ्यासमोर ठेवून अगदी सर्वांगाचे कान करून 4 वाजेपर्यंत मला सहकार्य करा. सर्वांना माझी विनंती आहे. मी रामकथा यावर्षी टाळणार होतो, करणार नव्हतो, कारण 17.5 गुंठ्याचा प्लॉट पंढरपूरला मी घेतलेला आहे. 30 वर्ष झाला आपली दिंडी पंढरपूरला जाते आणि जागा नसल्यामुळं खूप परेशानी होती. आणि 6 लाख रुपये गुंठ्यानी 1,05,00,000 रुपयाचा तो व्यवहार केला. आणि मी रामायणाच्या व्यासपीठावर बसलो. तुम्हाला खरं सांगतो, मी कधी बँकेत जाऊन 1,000 रुपये भरले नाही महाराज, कधीच नाही. की उद्याचा दिवस माझ्या जीवनातला धोक्यात येऊ नये म्हणून हे 1,000 रुपये उचलावेत आणि बँकेत नेऊन भरावेत, असं कधी नाही. पण मी तो पंढरपूरचा व्यवहार धरला. मला 1 महिन्यात लोकांनी 25 लाख रुपये दिले. आणि 6 एप्रिल ते 13 एप्रिल ढोक महाराजांचं रामायण दुपारी 2 ते 5 आणि विष्णू याग नावाचा यज्ञ त्या ठिकाणी ठेवलेला आहे. रोज एक मंत्र्याची पंगत आहे, मंत्र्याची दुपारची मिष्टान्नाची. 1 पंक्तीचा खर्च 5 लाख रुपये. आणि रामायण सुटल्यावर मोठी पंगती आणि दुपारी मात्र 5-5 गावाच्या पंक्ती ठेवल्यात. डोळ्याचं पारणं फेडणारा कार्यक्रम उभा केलेला आहे. त्याला तुमचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांना आजच निमंत्रण देतो. त्या कार्यक्रमाला 8 दिवस यायचं, एकट्यानी नाही. एकटा माणूस आला तर त्याला प्रवेश नाही, जोडीनं. आणि मग महिला मंडळीला माझी विनंती आहे, आता महामारीतून बचलो आपण, 7 दिवस तेवढे, आणि तोपर्यंत पायाचं दर्शन सुरू होतंय पंढरपूरला. असं गोड कार्यक्रमाचं नियोजन आहे. माईक बरोबर लागला नाही
त्याच्यामध्ये गँगपणा आहे थोडा. त्याला ते थोडा भास दी, व्यवस्थित करून घे. असो, काल आपल्या रामायणामध्ये चा प्रसंग पार पडलेला आहे. तेव्हा ते आलं नाचत. सवयच नाही ठेवली. आता ज्याच्या त्याच्या माईने घ्यावा ना पुढं त्याला. सगळ्या मावल्यांना माझी विनंती आहे, लेकरं मला बी आहेत ना बाई, तुम्हाला माझ्यापेक्षा प्रत्येकीला कमी आहेत, मला एकट्याला अर्धा डझन आहेत. लेकराबद्दल वीट नाही मला, पण ते मंडपमध्ये नाही चालत. माईक निवळ बिघडलेला आहे. हो, बोलायचे आहे ना मला, कर कमी. हॅलो, बघ बाबा तू पण, एवढे लोक बसले तर नव्हे. रामाच्या हातातून धनुष्य तुटलं आणि सीतामाईने रामप्रभूच्या गळ्यामध्ये हार घातला. एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या समोर. सीतामाईने रामाच्या गळ्यामध्ये लग्नाच्या प्रसंगी जो हार घातला, त्या हारामध्ये कोण्या झाडाची फुलं होते? मोहाच्या झाडाची फुलं होते. मोहाचं झाड कळतं ना इकडं. मोहाच्या झाडाचे फुलं का घातले त्या हारामध्ये? इतर झाडाचे फुलं काही सीतामाईला सापडत नव्हते का? मोहाच्या झाडाच्या फुलामध्ये मोहून टाकण्याची क्षमता आहे. असं सांगितलं जात आहे की मोहाच्या झाडाचे फुलं रात्री भिजू घातले आणि ते सकाळी बैलाला जर चारले तर बैल सुद्धा पागल होतो. कोणता बैल? मोहाच्या झाडाच्या फुलाची दारू निघती दारू. मग कोणता बैल आहे ती तुम्ही ठरवा. मला आणखीन 2-4 दिवस इथं राहायचे. आणि मग सीतामाईने त्या फुलाचा हार तयार करून रामाच्या गळ्यात घालण्याचा उद्देश कोणता? एकच उद्देश है, भगवान भविष्य काल में मेरे लिए पागल हो जाना लेकिन मुझे कभी भूलना नहीं. आणि घडलं तसंच. भविष्य काळामध्ये सीतामाईसाठी जगाचा बाप पागल झाला, पागल. तो प्रसंग कोणता आहे तुम्ही डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला रावणाने सीता चोरून नेली त्यावेळेला पंचवटीच्या ठिकाणी देव पागल झाले होते. झाडाला विचारित होते माझी जानकी पाहिली का? जनावराला कवटाळीत होते माझी जानकी पाहिली का? दगडाला विचारित होते माझी जानकी पाहिली का? मी असं विचारतो तुम्हाला, दगडाला, जनावराला, झाडाला कळती का सीता? मग देव का पागल झाला? तर त्याचं रामायणात आज उत्तर आहे. लग्नाच्या प्रसंगी सीतामाईच्या गळ्यामध्ये जो हार घातला त्या हारामध्ये फुलं होते मोहाच्या झाडाची. असो, सीतामाईला रामाने जिंकलेलं आहे. आणि त्या दिवशी 3 ऋषी एकत्रित येतात आणि 3 ऋषींनी एक पत्र लिहिलं आणि 2 नौकराच्या हस्ते अयोध्यानगरीला पाठवलं. 2 नौकर दशरथ राजाच्या दरबारामध्ये येतात अयोध्येला. इकडे लक्ष द्या. कुणीतरी पळत जाऊन सांगतं दशरथ राजाला की महाराज की जय हो. 2 नौकर दारामध्ये पत्र घेऊन आलेत. दशरथ राजानं सांगितलं की आदरपूर्वक त्यांना मध्ये घेऊन या. आणि मग ते 2 नौकर पत्र घेऊन येतात. राजाने विचारलं, बाबा कोणाचे पत्र आहे, कुठले तुम्ही? त्यावेळेला त्या शिपायांनी सांगितलं, महाराज मिथुला नरेश राजा जनकाचे आम्ही सेवक आहोत. आवाज कमी कर बरं थोडा. त्यो
आणि महाराज रामाचं पत्र आणलंय. रामाचं पत्र म्हटल्याबरोबर दशरथ राजाने सिंहासनावरून उडी टाकली आणि आपल्या बाळाचं पत्र हिसकावून घेतलं आणि ती चिठ्ठी छातीला लावली. सिंहासनावर बसल्या बसल्या फुंदू फुंदू दशरथ राजे रडतात. बापाचं प्रेम मुलावर किती असतं हेही रामायण शिकवतं. ही गोष्ट गावामध्ये कळाली जाते. अयोध्यानगरीमध्ये भरत शत्रुघ्न पळत येतात. बाबा कशाची चिठ्ठी आहे, पत्र कशाचं छातीला लावून रडता बाबा तुम्ही. राजानं सांगितलं, भरत आपल्या रामाचं पत्र आहे. सज्जनानो, भरतानी बापाच्या हातातलं ते पत्र हिसकावून घेतलं आणि डोक्यावर ठेवलं आणि त्या दरबारामध्ये भरतजी थै 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 नाचू लागले. भरताच्या रक्तामध्ये पहिल्यांदा बंधू प्रेम असं प्रगट होतं. आणि सज्जनानो, कौशल्या धावत येते, कैकई, सुमित्रा, सुमंत प्रधान. एवढंच नाही, संपूर्ण अयोध्यानगरीतली मंडळी दरबारामध्ये गच्च भरलेली आहे. रामाचं पत्र आलंय असं समजल्यावर सगळ्या लोकांचे कान टवकारले. त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं असेल. सज्जनानो, भरताने ते पत्र उघडलं जातं आणि वाचायला सुरुवात केली जाते. आता काय झालं महाराज, आधुनिक काळामध्ये पत्रव्यवहार संपला. मोबाईलचा काळ आल्यामुळं पत्रामधलं प्रेम संपलं. पत्र कळतंय ना इकडं, पोस्टमॅन पत्र आणायचा. तुम्ही जुना काळ आठवा, तुम्हाला इथून दाखवून देतो जुना काळ आठवा. सकाळी 8:30 वाजता ज्या वेळेला अंगणामध्ये पोस्टमॅन टपाल घेऊन यायचा, त्यावेळेला 4 ठिगळाचं लुगडं अंगावर असणारी ती माय अंगणामध्ये भाकरी करीत असायची. आणि त्या पोस्टमॅननं, नानी नानी तुमच्या रामचं पत्र आलंय. पिठाने मळाल्याला हात तसाच लुगड्याला पुसायचा आणि डबडबल्या डोळ्यांनी ती माय धावत यायची आणि तिला वाटायचं पोस्टमॅन काय माझ्या दारामध्ये देवच आला. आणि गुडघे टिकून 4 ठिगळाचं लुगडं अंगावर असणारी ती बाई पोस्टमॅनच्या पाया पडायची. माझ्या मुलाचं, माझ्या बाळूचं पत्र आणलंय पोस्टमॅननं. आणि गाठी गाठीचं धोतर नेसलेला बाप अख्ख्या गावामध्ये फिरायचा. गल्लीमधून कुणाला तरी शोधून आणायचा पत्र वाचवणाऱ्या मुलाला. इकडं लक्ष द्या. आणि मग गल्लीतल्या मुलांनी यायचं आणि ते पत्र उघडायचं. एका उंबरठ्यावर बाप बसलेला, एका उंबरठ्यावर आई बसलेली आहे आणि गल्लीतल्या मुलांनी ते पत्र उघडायचं. तुम्ही जुना काळ आठवा गडे, आठवा जुना काळ. आणि मग त्या गल्लीतल्या मुलांनी पत्र वाचायला सुरुवात करायची. तीर्थरूप आईवडिलांच्या चरणी बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत. पहिली वळ वाचिल्याबरोबर त्या बाळासाहेबाची माय ते शब्द ऐकल्याबरोबर फुंदू फुंदू रडायची. बापाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायच्या बरं का. आणि मग पुढं लिहिलेलं असायचं, आई आई तुला माझी विनंती आहे, आता तुझ्या आशीर्वादाने मला नोकरी लागलेली आहे, लोकाच्या शेतात कामाला जाऊ नको आई. अगं आई किती कष्ट केलंस माझ्यासाठी. बाबा लोकांच्या इथं काम करू नका, मी मनी ऑर्डर पाठवतो. परमेश्वराजवळ विनंती करतो, मुलगा माझे मायबाप देवा सुखी ठेव, माझ्या मायबापाचं आयुष्य वाढव. आपला चिरंजीव बाळासाहेब ते पत्र वाचत असताना खूप रडतात, मायबाप खूप रडतात. सज्जनानो, कथा कीर्तनामध्ये हास्य, विनोद, करमणूक काही नसतंय. माणसाची माणुसकी जागी करणं याचं नाव आहे कथा आणि कीर्तन. जसं आता तुम्हाला दृष्टांत सांगितला,
तसं भरताने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. दशरथ राजाचे कान टावकारलेत, कौशल्या कैकई सुमित्रा मातेचे कान टावकारलेत. माझ्या रामाचं काय ऐकायला मिळतंय. भरत पत्र वाचतो, ऐका. विश्वामित्राच्या सोबत पहिल्यांदा राम आणि लक्ष्मण अयोध्यानगरी सोडतात. जंगलामध्ये ताटिका नावाच्या राक्षसनीचा वध करतात. पुढे जाऊन विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करत असताना मारीच नावाचा राक्षस 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला. सुबाऊ नावाचा राक्षस जागेवर ठार केला. तिथून पुढे जाऊन रामप्रभूने एका दगडातून दैदिप्यमान पतिव्रता स्त्री जन्माला आणली, तिचं नाव अहिल्या. तिथून पुढे जाऊन मिथिला नगरीमध्ये 10,000 पैलवानांनी आणलेलं धनुष्य स्पर्श केल्याबरोबर रामाकडून तुटलं. तिथून पुढे जाऊन 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम गदगद करून जंगलात पाठवला. आणि एवढं पत्र वाचत असताना इतके रडत होते राजे दशरथ, इतकी रडत होती कौशल्या. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जर कर्तबगार मुलगा निघला, जर कीर्तिवान मुलगा निघला, तर मायबाप आनंदाचे अश्रू रात्रंदिवस डोळ्यातून बाहेर टाकतात. रात्रंदिवस. मला आठवतो प्रसंग म्हणून सांगतो. माझ्या वडिलाला जाऊन 9 वर्ष झालं, पण कुणीतरी पळत जाऊन सांगायचं आमच्या बाबाला की बाबा, तुमचा उद्धव कीर्तन लय मस्त करतो, तुमचा उद्धव रामायण लय छान करतो. आणि मग आमच्या बाबाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायच्या. कर्तबगार मुलगा जन्माला आला तर मायबाप ढसा ढसा आनंदाने रडतात. कौशल्या रडती, सुमित्रा रडती. आणि त्या पत्रामध्ये खाली लिहिलं होतं की महाराज, रामाच्या लग्नासाठी लवकर वऱ्हाड घेऊन तुम्ही मिथिला नगरीला या. आणि मग दशरथ राजानं जाहीर केलं, ऐका, सर्वांना निवेदन देण्यात येते की रामाच्या लग्नासाठी मिथिला नगरीला वऱ्हाडामध्ये सर्वांनी सामील व्हावं. घोडे सजवले, पालख्या सजवल्या, हत्ती सजवले, उंट सजवले आणि वऱ्हाड निघाले मिथिला नगरीला. एक महत्त्वाचा पॉईंट आहे, इकडे लक्ष द्या. वऱ्हाड निघाल्याच्या नंतर कौशल्या माईनं दशरथ राजाला हात जोडले. कौशल्या माता म्हणते, पतिदेव, रघुकुलाचा नियम आहे की नवरदेवाकडची लग्नामध्ये महिला चालत नाही. रघुकुलाचा नियम होता पहिला की नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. आता सध्या महिलांचं कसं आहे होय, साखरपुड्याला तुमच्याकडं मावश्या कुठं असतात गडे? हां, पण कौशल्या माता दशरथ राजाला म्हणते की पतिदेव, लवकर माझ्या रामाला घेऊन या, कारण रघुकुलाचा नियम आहे, वऱ्हाडामध्ये नवरदेवाकडची महिला चालत नाही, फक्त पुरुष मंडळी चालते. अशी पहिली पद्धत होती. आता साखरपुड्यामध्ये सगळ्या महिला पुढं असतात आपल्याकडं, आणि मर्द पुरुष सगळे साईड धरून बसलेले असतात. असा उलटा कार्यक्रम झाला सगळा. वऱ्हाड निघालेलं आहे. मला वाटतं आपण सुद्धा सर्वांनी त्या वऱ्हाडामध्ये सामील व्हावं, गोड थोडंसं भजन करावं. मांडी घाल, मांडी घाल. राजा राम सीताराम, 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 राजा
राजा राम सीताराम, राजा राम सीताराम, राजा राम सीताराम, राजा राम सीताराम, हे पहा इथून दिसन तुम्हाला, इथून दाखवतो. एकीकडून रामाचा बाप आहे आणि एकीकडून सीतामाईचा बाप आहे. रामायण कशासाठी ऐकायचे? आपणही कोण्यातरी मुलाचे बाप आहेत, कोण्यातरी मुलीचे बाप आहेत. मिथिला नगरीच्या सीमेवर सीतामाईचा बाप आणि रामाचा बाप यांच्या रक्तातली नम्रता किती महत्वाची आहे पहा. दशरथ राजे जनक राजाच्या समोर, आपले जनक राजे दशरथ राजाच्या समोर साष्टांग दंडवत घालणार सीतामाईचा बाप. आणि तोंडातले काय शब्द आहेत मुलीच्या बापाची? महाराज, एका गरीब मुलीचा बाप आहे, महाराज मला पदरात घ्या. जनक राजे सीतामाईचे पिताजी किती लहानपण घेतात. हो महाराज, एका गरीब मुलीचा बाप आहे, मला पदरात घ्या. दशरथ राजे रामाचे पिताजी काय बोलले महाराज? दशरथ राजे म्हणले, राजा जनका, अरे एवढा लहान का होतो? तू मुलीचा बाप आहेस. मुलीचा बाप कन्या दान करण्याची शक्ती त्याच्या हातात आहे. आणि दान देतो तो श्रीमंत असतो आणि घेतो तो भिकारी असतो. ए राजा, लहान होऊ नको. तू कन्यादान करणारा महात्मा आहेस, तुझ्या दारावरचा. मी याचक आहे. याचक म्हणजे भिकारी. भिकारी पण पोराच्या बापाला भिकारी कसं म्हणावा? राजा, तुझ्या दारावरचा मी भिकारी आहे, भिकारी. कन्या दान करणारा मुलीचा बाप जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या गरीब मुलीचा बाप सप्त्यात वर्गणी देऊ शकत नाही. एखाद्या गरीब मुलीचा बाप सप्त्यात पंगत देऊ शकत नाही. पण एखादा गरीब मुलीचा बाप सोन्यासारखं कन्या दान कुणाला तरी करू शकतो. म्हणून मुलीचा बाप हा सगळ्यात श्रेष्ठ आहे जगामध्ये. देणाराचं स्थान वर असतं आणि घेणाराचं स्थान खाली असतं. मेघाची श्रीमंती समुद्राच्या श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ आहे. समुद्रापेक्षा मेघाच्या श्रीमंतीपेक्षा समुद्राची श्रीमंती मोठी आहे. पण देण्याचं काम करतोय म्हणून मेघराजा छोटा असला तरी वर आहे. समुद्र घेण्याचं काम करतो म्हणून जगाच्या खाली आहे. राजा, पहा तुम्ही किती नम्रता आहे, किती. आमच्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्याच गावात एका मुलाचा बाप रुसला, लग्नात रुसला. नवरीकडची मंडळी जाते, मामा चला न जेवायला. नाही जेवणार. मामा काही चुकलं आमचं? नाही, मुलीच्या बापाने पहिला नमस्कार मला का नाही केला? नाही जेवणार. नको येऊ, मर तसाच. अरे इथं देवाचा आणि देवीचा बाप, पहा त्याची किती नम्रता आहे. तुला तर 20 गुंठे वावर आणि त्याच्यात बी गाजर गवत आहे, तुझा इतका दिमाग. चला, वाजत गाजत दशरथ राजाला आणलं जातंय मिथिला नगरीमध्ये. सुंदर राहण्यासाठी महाल दिला. आणि रात्रीच्या प्रसंगी 3 दाढीवाले ऋषी एकत्रित आले. शतानंद गुरुदेव जनक राजाचे, विश्वामित्र रामाचे गुरुदेव, वशिष्ठ गुरु दशरथ राजाचे. 3 दाढीवाल्या ऋषींनी चर्चा केली. का हो म्हणले, दशरथ राजाला मुलं कितीत?
म्हणले 4. जनक राजाला मुली किती? म्हणले 4. जनक राजाच्या 2 मुली आहेत, सीता आणि उर्मिला. जनक राजाचे धाकटे बंधू कुशकेतू, त्यांच्या 2 मुली आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती. म्हणले एक काम करा, या 4 मुली या 4 मुलांना देऊन टाका. ठरलं. आणि जोड्या लावा. तुम्हाला मी आता सांगून देतो. सगळ्यात लहान मुलगी श्रुतकीर्ती शत्रुघ्न लहान मुलगी होती, ती शत्रुघ्नाला दिली. तिच्यापेक्षा मोठी मांडवी भरताला दिली. तिच्यापेक्षा मोठी उर्मिला लक्ष्मणाला दिली. आणि सर्वात मोठी सीता रामाला दिली. सज्जनानो, ठरलं लग्न. एका मांडवात 4 भावाचं लग्न ठरलं. अंतरपाठ धरलेला आहे. 33 कोटी देव लग्नाला आलेत. आणि एवढ्यामध्ये एक रुसलं. कोण रुसलं? ब्रह्मदेव रुसले. एवढं तोंड फुगवलं आणि लटाक 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 लटाक. पण गेटवर होते शिंडीवाले नारद महर्षी. नारदाने ब्रह्मदेवाला पकडलं. काय बाबा, रुसलाय वाटतं? हो नारदा, रुसलो मी. कशासाठी रुसले? नारदा, या लग्नामध्ये मला अग्रपूजाचा मान पाहिजे होता. का नाही अग्रपूजाचा मान? नाही थांबणार मी लग्नाला. नारदाने सांगितलं, बाबा लग्नाला आला ती पहिली चूक केली आणि अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक. ब्रह्मदेव म्हणले, लग्नाला आलो ती चूक केली म्हणजे नेमकं काय चुकलं माझं? अहो म्हणले, तुमच्या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात पोरं हजर नसतेत. मला सांगा, विष्णू भगवंताचा अवतार म्हणजे राम आणि विष्णू भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग राम ब्रह्मदेवाचा कोण झाला? बापच. नारद महर्षी म्हणले, लग्नाला आला ती पहिली चूक आणि अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक. कारण तुमच्या बापाचं लग्न आहे, बापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. आणि हे पटत नसेल तर 1-2 मिनिटाचा दृष्टांत देतो. 5 वर्षाचा मुलगा घरामध्ये गेला, कपाट उघडलं आणि कपाटामध्ये मायबापाच्या लग्नाचा अल्बम होता, ती काढला. आणि त्यो बाळ्या मायबापाच्या लग्नाचा अल्बम पाहत बसलं. ते पहिल्याच फोटोमध्ये पप्पा मम्मीच्या तोंडात लाडू घालतेत. दुसऱ्या फोटोमध्ये मम्मी पप्पाच्या तोंडात जिलाबी घालती. तिसऱ्या फोटोत काका काकी. चौथ्या फोटोत मामा मामी. 5व्या फोटोत अख्खा गाव. अख्खा अल्बम तपासला पण ह्याला फोटोच दिसाना त्याच्यात. तसाच अल्बम घेतला. अंगणामध्ये आई स्वयंपाक करीत होती. गरम झालेला बाळू म्हणतो, अगं ए आई, वरवर माया करती माझी का ग? प्रत्येक फोटोमध्ये पप्पा आणि मम्मी, पप्पा आणि मम्मी. माझा का ग नाही एक फोटो घेतला ह्याच्यामध्ये? मम्मीनं ओळखलं हे गिराईक बिघडलेलं आहे थोडं. तिनं सांगितलं, हे बघ तुझे पप्पा ड्युटीवर गेलेत, 5:30 वाजता ड्युटीवरून आले ते, की हा प्रश्न तू त्यांना विचार. कारण बिल बी त्यांनी दिले, फोटो काढायचा त्यांनाच नाद होता, आपल्याला काही त्याच्यातलं माहीत. आणि वरच्या वर तिनं उडवून दिलं. 5:30 वाजेपर्यंत अंगणामध्ये हातात अल्बम घेऊन बिगर भाकरीचा बाळू उभा. 5:30 वाजता ड्युटीवरून पप्पा सुटले. बाळूसाठी रस्त्यातच खाऊचा पुडा विकत घेतला आणि अंगणात आल्याबरोबर, ए बाळू घे ना, तुझ्यासाठी खाऊ आणलाय, फेका गटारात. आले पप्पा, बसा. ए बाळू घे ना, तुझ्यासाठी खाऊ आणलाय, फेका गटारात. खाऊ आणलाय माझ्यासाठी. का रे बाळू? एवढा गरम का झाला? बघा ना बाबा काय केलंय तुम्ही. ती पहिल्या फोटोमध्ये मम्मीच्या तोंडात तुम्ही लाडू घालता, दुसऱ्या फोटोत मम्मी तुमच्या तोंडात जिलाबी घालती,
तिसऱ्या फुटूत काका काकी, चौथ्या फुटूत अख्खा गाव. एक सुद्धा माझा फोटो नाही एवढ्या अल्बममध्ये काढला तुम्ही. बापानं नीट वाकून पाहिलं, बाळू अरे हा अल्बम तुझ्या मायबापाच्या लग्नातला आहे. आणि लग्नात पोरं हजर नसतात. हा अल्बम तुझ्या मायबापाच्या लग्नातला आहे, लग्नातला. बाळू म्हणतो हो मी बी तेच म्हणतो, तुमच्याच लग्नात माझा का नाही एखादा घेतला. बाप म्हणला बाळ्या मायबापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. जसं हे तसं शिंडीवाला नारद ब्रह्मदेवाला म्हणतो लग्नाला आला ती पहिली चूक, आणि दुसरं अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक. गपचूप ब्रह्मदेव वापस फिरले आणि लग्नासाठी तिथं तयार झाले. सज्जनानो, चारीही मुलांच्या सोबत जनक राजाच्या चारीही मुलांचं लग्न लागलं जातं. लग्न लागल्याच्या नंतर कोणता प्रोग्राम असतो? जेवणाचा प्रोग्राम असतो. सगळी मंडळी जेवायला बसली. बँडवाल्याने एक गाणं वाजविलं, मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. जेवायला बसल्याला एक वाघ होता, तो उठला आणि खिशातली पत्रिका काढली. म्हणला हे घी, पत्रिका दिली म्हणून जेवायला आलो आणि तू गाणं वाजवतो मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. सज्जनानो, पुन्हा विनोदाचा एक प्रसंग आहे पहा. लग्न लागल्याच्या नंतर नवरा नवरीची पंगत जेवायला बसती. इकडून नवरदेवाची पंगत आणि इकडून नवरीची पंगत. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. नवरा नवरीचं जेवण असतं ना लग्न लागल्याच्या नंतर, ते सासूबाई जावयाच्या ताटाला वटकावणं लावती. आणि एवढ्यामध्ये विनोदाची मैफल रंगली. सीतामाईची मैत्रीण रामाच्या तोंडाकडे पाहती, सीतेच्या तोंडाकडे पाहती आणि विनोदाचा टोला लावती. सीतामाईची मैत्रीण कशी पाहती आणि कशी बोलती, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. तिकडं बघती इकडं बघती, कशी करते सीतामाईची मैत्रीण. बाई आम्ही असं ऐकलं माय की अयोध्येच्या महिलानं लयच कर्तबगार आहेत. बाई सीता म्हणती कशा कर्तबगार आहेत ग. बाई अयोध्येच्या महिलानं फळं खाऊनच पोरं जन्माला आणत्यात माय. रामानं ऐकलं, राम लक्ष्मणाकडे पाहून म्हणतात लखन बघ बघ लखन, हे प्रकरण आपल्यावरच बेतलंय. आपल्याच माईनं फळं खाऊन दिवा लावलाय. पण राम चतुरातो शिरोमणी. राम म्हणले लक्ष्मणा का रे, अयोध्येच्या महिला तरी फळं खाऊन पोरं जन्माला आणतात, पण मिथिला नगरीकडे निराळच ऐकलं आपण. लक्ष्मणजी म्हणले काय, अरे इकडं महिलांची सुद्धा गरज नाही, जमिनीतूनच पुरी जन्माला येतात. आणि मग सीता माता मैत्रिणीला कशी करते. म्हणलं होतं तुला मधी नको तोंड खुपसू. आता काय भाव पडला, आला का नाही प्रत्यक्षात राम. बसा. तो प्रसंग संपलेला आहे. आणि सीतामाईच्या लग्नाचा सोहळा पाहता पाहता 3 महिन्याचा संपला. 3 महिने लग्न सोहळा होता. आता किती दिवसाचा असतो लग्न सोहळा सध्या तुमच्याकडं? जनार्दनांना किती? 1.5 दिवसाची. सीतामाईच्या लग्नाचा सोहळा 3 महिने होता. 3 महिने. इकडे लक्ष द्या. आणि उद्या सीता माता जाणार त्याच्या आदल्या रात्री दशरथ राजे लग्न मंडपामध्ये गेले आणि जनक राजाला हात जोडले. एक एक प्रसंग रामायणातला अतिशय गोड आहे. मांडी घाल की बाबा. मांडी नाही घालता येत? महाराज मीही एक राजा आहे महाराज. प्रजा चालवणं माझा धर्म आहे. मी किती दिवस राहू शकतो?
उद्या निघणार आम्ही उद्या. त्यावेळेला जनक राजाची छाती भरून आली. का हो महाराज, तुम्ही निघाल्याच्या नंतर तुमचे 4ही मुलं निघतील? हो. 4 मुलं निघाल्याच्या नंतर महाराज 4ही मुली माझ्या निघतील? हो राजा. महाराज, अख्खा महाल माझा खाली होईल. थांबा ना आणखीन, थांबा. नाही राजा, थांबवू शकत. सज्जनानो, रात्रभर जनक राजाला झोप नाही. 4 पालख्या सजवल्या. 4ही मुलींचं सप्रेम भेट द्यायचं जे सामान होतं, मटेरियल होतं, ते रात्रभर जनक राजाने भरलं. रात्रभर. हो. या मंडपमध्ये बसलेल्या सगळ्या मावल्यांना इथून आपापला बाप इथून दिसन तुम्हाला. हो. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेमाचं नातं जर कोणतं असेल तर मुलगी आणि बाप. रात्रभर झोपत नाही. आणि शेवटी सूर्य उदयाला 4ही मुली जनक राजाच्या सासरघरी जाण्यासाठी सज्ज होतात. आणि सकाळचा प्रसंग असतो. सनईचे स्वर दारामध्ये वाजतात. मुलगी जाण्याचा तो प्रसंग असतो. सज्जनानो, सीतामाईच्या जाण्याने संपूर्ण मिथिलानगर दुःखी झालेलं होतं. संपूर्ण मिथिलानगर. कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. मुलगी बापाचं घर सोडताना रडते ना, तिला कुठलाच स्वार्थ नसतो. रडते ती फक्त बापासाठी. तिच्या कपाळाला बाशिंग असतं. तिचे सगळे कपडे नेसायचे, सगळा संसार तिचा गाडीमध्ये भरलेला असतो. आणि सनईचे स्वर वाजत असतात. आणि त्या मुलीला फक्त राहू द्या, जाताना तिचा बाप डोळ्यात दिसत असतो. अरे, माझ्या लग्नासाठी माझ्या जन्मदात्या बापाने किती कष्ट भोगला असेल. तुम्हाला इथून दिसल जुना बैलगाडीचा काळ आठवा मावश्या हो तुम्ही. आणि तुम्हाला वाटं लावताना तुमचा बाप कुठं उभा होता हे सुद्धा दिसल. पहा तुम्ही. आणि गरिबाची मुलगी जरी असली तरी अख्खा गाव मुलीला पहिल्यांदा वाटं लावण्यासाठी हजर असतो. पहा तुम्ही. तिथं आजी बसलेली असती, तिथं आजोबा बसलेले असतात. पुरुष मंडळीमध्ये जन्मदाता बाप असतो. त्या कवल्याला छोटा भाऊ, त्या कवल्याला मोठा भाऊ. आणि या कळपातून ज्या वेळेला पहिल्यांदा मुलीची जात बापाचं घर सोडते ना, पळत जाती आणि आजोबाच्या मानावर मान टाकून रडती. नात रडती. बाबा येते, बाबा वेळेवर जेवा, बरं वेळेवर जेवा, तब्येत सांभाळा बाबा, येते. आजीच्या मानावर मान टाकून रडती नात. आजी येते, आजी वेळेवर जेव बरं, आजी येते मी. सज्जनानो, आईच्या मानावर मान टाकून रडती लेकीची जात. आणि इतकी रडती मुलगी. माईच्या कानामध्ये काय सांगते लेकीची जात? आई येते बघ आई, पण तुला माझी शपथ आहे. येते मी, पण अधूनमधून इतका कष्ट करणारा माझा बाप जेवायला बसला ना, तर तो अधूनमधून आडव्या शब्दामध्ये बोलतेस. आई तुला माझी शपथ आहे. त्याहीपेक्षा दयाजनक प्रसंग आहे. मोठा भाऊ कवल्याला उभा असतो. मुलीची जात धावत जाती आणि आपल्या भावाच्या खांद्यावर मान टाकून बहीण रडती. आणि जाताना बहीण आपल्या मोठ्या भावाला म्हणती, दादा येते मी, येते दादा, पण तुला माझी शपथ आहे. आपल्या बाबाचं वय झालंय. हा संसार चालवण्याची कुवत आता आपल्या बाबात नाही. येते. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. येते. त्याहीपेक्षा दयाजनक प्रसंग आहे.
लहान भाऊ त्या कवल्याला उभा असतो. एका ताटात जेवलेले बहीण भावांड, सोबत शाळेत गेलेले बहीण भावांड, एका अंथरुणावर झोपणारे बहीण भावांड. आणि ज्या वेळेला लहान भावाकडे लहान बहीण पळत जाते, कडकडून मिठी मारते, भैया भैया येते येते भैया, पण माझी शपथ आहे तुला, तू आपल्या बाबाला कधी बधी ना अधूनमधून त्रास देतो. अरे किती कबाड कष्ट करतात आपले बाबा, स्वतः उपवासी पोटी राहतात, आपल्याला जेवण घालतात, जुने कपडे बाबा घालतात, नवे कपडे आपण घालतो. बाबा तुला माझी शपथ है, कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. कोणतीही मुलगी असू द्या. आणि आता ते दिवस संपले, नाहीतर दवाखान्यामध्ये किती मुली मारल्या महाराज. घराची काळजी घेणारा बाप असतो, पण बापाचं चिंतन आणि काळजी घेणारी एकच जात आहे घरामध्ये, तिचं नाव आहे मुलगी. आणि त्या मुलीची हत्या दवाखान्यामध्ये होते, स्त्री भ्रूण हत्या. अजूनही तुटून मुटून कुठं कुठं चालू आहे म्हणतात. हो, एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे पहा. 2.5 महिन्याचा पोटातला गर्भ कापून टाकण्यासाठी एक बाई डॉक्टरच्या टेबलवर हजर आहे. आणि तीक्ष्ण शस्त्र डॉक्टरनं हातामध्ये घेतलेले, पोटातला मुलीचा गर्भ कापून टाकणार. एवढ्यात ही कुजबूज पोटातल्या मुलीने ऐकली आणि पोटातून मुलगी आईला संदेश देते, आई ए आई का मारती ग मला? आई कशाबद्दल मला मारती? आई तुझ्या पाया पडते, मी मला मारू नको ग. मी जन्माला आल्याबरोबर एक न एक दिवस घरातल्या कामाची मदत तुला करू लागन, मला मारू नको. सुंदर गीत आहे पाहते. होय सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. सांग ना या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होवनी, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. ए आई मारू नको गाई, आई तुझ्या घराची मी मोठी संपत्ती आहे. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. आई मारू नको ग. होईन मी जेव्हा राजाची ग राणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, दूर दूर गेल्यावरती आई तू ग रडणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार.
सज्जनानो, मुलगी ज्यावेळेला बापाच्या पोटी जन्म घेते ना, त्यावेळेला असं समजावं की जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत बाप आहे. मुलगी पोटाला येते. मी 4 मुलीचा बाप आहे बरं का मावशी हो. मला 4 मुली आहेत, 4. आणि 2 टाईम फोन असतो दोन्ही सगळ्या मुलीचा. तात्या जेवलात का हो तुम्ही? माय मेल्याच्या नंतर ती जिम्मेदारी पार पाडायचं काम जर कोण करत असेल माय मेल्याच्या नंतर, तर मुलगी करते महाराज. त्याचा जिवंत अनुभव माझ्या रक्तात आहे. आणि मुलगी जन्माला यायच्या अगोदर मी 4 मुलीची नावं ठेवले. मी आवर्जून रामायणात हा विषय मांडतो. माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे लुमावती. 2 नंबरच्या मुलीचं नाव आहे सत्यवती. 3 नंबरच्या मुलीचं नाव आहे दमयंती. आणि 4 नंबरच्या मुलीचं नाव आहे भगवती. किती मुलीचं प्रेम. रात्री ज्यांचं कीर्तन तुम्ही ऐकलं, हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. मला माहीत नाही तारीख इथं घेतलेली सुद्धा मला माहीत नव्हती. आणि रात्रीचे कीर्तनकार त्यांचे मोठे भाऊ, 2 जण भाऊ. माझ्या मोठ्या बहिणीचे 2 मुलं आहेत. आणि हे लेकरं त्या आईला पेत असतानाच आमची बहीण वारली. त्यांचा बाप वारला, आई वडील वारले. माझ्या आईनं मला मरताना सांगितलं, की उद्धव, तुझी मोठी मुलगी गंगाच्या मोठ्या मुलाला देऊन टाक. म्हणून रात्रीचे कीर्तनकार त्यांचे मोठे भाऊ त्यांना माझी मोठी मुलगी दिली. अक्षरशः त्यांना घर नाही, शेती नाही. माझी बहीण वारल्यापासून ते माझ्या जवळच राहतात. पण तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, मुलीचं प्रेम किती असतं. ती माझी मोठी मुलगी माझेच मुलं शिकवती बीडला, पुण्याला. मी कधी खर्चायला पैसे दिले ना मावश्या हो. तिनं 3 वर्षामध्ये 3 लाख रुपये एका डब्यामध्ये जमा केले. आणि मला 50 वर्ष पूर्ण झाले जनार्दन भाऊ. त्या 3 लाख रुपये डब्यात कशासाठी साचवले की आमच्या तात्याला आजपासून 3 वर्षाला 50 वर्ष पूर्ण होतात. म्हणून तात्याचा मला वाढदिवस करायचा आहे. एका डब्यात 3 लाख रुपये जमा केले. माझ्या परस्पर ढोक महाराजाचं कीर्तन घेतलं. महाराज 20,000 लोक माझ्या वाढदिवसाला आले होते. 20,000 लोक होते. आणि त्या डब्यातल्या पैसे साचवले ना, ते 3 लाख रुपये माझ्या वाढदिवसाला खर्चून टाकले. खर्चिले मावशी माझ्या वाढदिवसाला त्या मुलीनं पैसे. आणि जाताना काय म्हणली, तात्या फक्त तुमची तब्येत सांभाळा, मला घर नसू द्या, मला शेती नसू द्या, आम्ही मेहनत करून जगू, पण तुमची छाया आमच्यावर जिवंत राहू द्या. असं म्हणून जाताना रडत गेली मुलगी. सांगा मला, याच्यापेक्षा मुलीनं काय करावं? अजून काय करावं याच्यापेक्षा? आणि म्हणून मुलगी ही बापाच्या घरची खरी संपत्ती आहे. आज ज्या वेळेला सीतामाता सजून निघलेली आहे, सजून, हो मावशी हो, सीतामाईसारखी तर वनवासी बाई जन्माला आली नाही आणि जन्माला येणार नाही. सीतामाता ही जमिनीमध्ये
जन्माला आलेली मुलगी आहे, तिला माय नाही, तिला बाप नाही. तळहातातल्या फोडाप्रमाणे राजा जनकाने मुलगी सांभाळली होती. आणि ज्यावेळेला सीतामाता निघते ना, महालामध्ये सीतामाईनं पाळलेला एक पोपट होता, पिंजऱ्यातला पोपट. आणि त्या पोपटानं पाहिलं की माझी जगन्माता चालली. त्यावेळेला पिंजऱ्यातला पोपट रडतो, पिंजऱ्यातला पोपट, सीते 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 सीते. त्यावेळेला सुनैना माता म्हणते, तिकडं कुणी आहे का रे बाबा? अरे माझ्या जानकीनं लाडानं पाळलेला पोपट आहे. जर जानकी पोपटाला सोडून गेली तर या महालातला पोपट जगणार नाही. कुणीतरी पोपटाचा पिंजरा सोडा आणि माझ्या जानकीच्या रथाला नेऊन बांधा. चारीही मुली निघाल्या, आईचं दर्शन घेतात. आई येतो, आम्ही येतो. त्यावेळेला आईनं मुलीला काय शिकवण द्यायची सासर घरी जाताना हे रामायणामध्ये लिहून ठेवलंय. सुनैना माता सीता मातेला काय म्हणते? स्वर दिले बाबू. सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो. पति रुख लागी आये सुआनु करे हो. पति रुख लागी आये सुआन सरे हो. सास ससुर गुरु सेवा करे 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 हो. इकडं लक्ष द्या. आईनं सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.